हा, थ्री हर्मिट्स, अ शॉर्ट स्टोरी बाय लिओ टॉल्स्टॉय. थ्री हर्मिट्स, तीन संत, या लेखाचा लेखक आहे लिओ टॉल्स्टॉय. तर सगळ्यात पहिले आपण इंट्रोडक्शन बघूया. वी विल सी द इंट्रोडक्शन फर्स्ट. लिओ टॉल्स्टॉय was born in the year 1828 and died in the year 1910. लिओ टॉल्स्टॉय यांचा जन्म 1828 साली झाला आणि त्यांचा मृत्यू जो आहे तो 1910 साली झाला. आणि ते एक रशियामधले लेख होते. दॅट्स वाय ही इज कॉल्ड एज रशियन रायटर. ही इज रिनोड रेकन्ड he is reckoned as one of the world's greatest novelists. जगामधल्या जे महान कादंबरीकार होऊन गेले त्यांच्यापैकी आपले लिओ टॉल्स्टॉय हे एक आहेत. त्यांची नावाला तशी ख्याती प्राप्त झालेली आहे. वॉर अँड पीस अँड ॲन्ना करेनिना आर टू ऑफ हिज वाइडली रेड नॉव्हेल्स. वॉर आणि पीस, युद्ध आणि शांती, आणि ॲन्ना करेनिना हे दोन त्यांचे जे असे कादंबऱ्या आहेत ज्यांचं वाचन संपूर्ण जगभर केलं गेलं किंवा अजूनही करत आहेत. ही हॅज टू हिज क्रेडिट न्यूमरस शॉर्ट स्टोरीज. त्यांच्या क्रेडिटला मीन्स त्यांनी जे लिखाण केलेलं आहे त्यांच्या त्या लिखाणामध्ये न्यूमरस शॉर्ट स्टोरीज, न्यूमरस म्हणजे असंख्य अशा लघुकथा आहेत, विच आर पॉप्युलर इव्हन टुडे, ज्या कथा आजही प्रचलित आहेत किंवा प्रसिद्ध आहेत. आजही त्या कथांचं ची तारीफ होते. His stories contain a remarkable message for entire humanity. त्यांच्या कथांमधून नेहमीच संपूर्ण मानव जातीला काही ना काही संदेश जरूर मिळतो. अ सोशल रिफॉर्मर, his ideas on non-violent resistance had a great influence on गांधीजी. ते एक सोशल रिफॉर्मर सुद्धा होते. सोशल रिफॉर्मर म्हणजे समाजामध्ये क्रांती घडवून आणणारे, समाजामध्ये बदल घडवून आणणारे असे ते समाज उद्धारक होते. हिज आयडिया ऑन नॉन व्हायलंट रेजिस्टन्स हॅड ग्रेट इन्फ्लुएन्स ऑन गांधीजी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गांधीजींचं जे तत्व, दोन शस्त्र होती, ती होती एक सत्य आणि दुसरं होतं अहिंसा. तर अहिंसेचं जे तत्व होतं ते गांधीजींनी लिओ टॉल्स्टॉय पासून मिळवलं आणि यांच्या अहिंसेची जी कल्पना आहे ती गांधीजींनी आपल्या आचरणात आणली. टॉल्स्टॉय, दो द स्टोरी थ्री हर्मिट्स shows that God can be best be reached when individual beliefs takes precedence over religious dogma. आता आपण या कवितेची आउटलाईन बघत आहोत. पहा, या आउटलाईन मध्ये तो काय म्हणतो आपल्याला लेखक. Tolstoy through the story The Three Hermits shows that God can be best reached when individual belief takes precedence over religious dogma. आता याचा अर्थ असा होतो की देवाच्या जवळ जर जायचं असेल तर एक साधारण व्यक्ती किंवा साधारण विश्वासू व्यक्ती, त्याचा देवावरती विश्वास आहे, तो देवाच्या अधिक जवळ पोहोचू शकतो, ना की टाळ कुठं बसल्यापेक्षा. आता याचा अर्थ काय होतो ते आपण पुढे एक्सप्लेन करणार आहोत. ठीक आहे. जे खूप लोक देवदेव करतात, धर्मात प्रार्थना अशी केली पाहिजे, असं देवाची पूजन केलं पाहिजे, परंतु त्यांच्या वागण्यात आणि कथनीत आणि करणीत, ज्याला म्हणतो आपण, फार काय असतो, वेगळेपणा असतो. जे बोलतात ते करत नाहीत. अशा व्यक्तींना त्या ठिकाणी काय होतं म्हणते, त्यांच्यापेक्षा जास्त अधिक जवळ, त्या धर्मगुरूंपेक्षा एक साधारण मनुष्य जो साधा विश्वास ठेवतो तो देवाच्या अधिक जवळ पोहोचू शकतो, असा याचा अर्थ आहे. अ बिशप while on a voyage meets three simple hermits on an island. पहा, बिशप म्हणजे ख्रिश्चन धर्मातली पहा खूप मोठ्या पदावरची व्यक्ती. आता आपला अमरावती धर्मप्रांत आहे ख्रिश्चन लोकांचा. अमरावती धर्मप्रांत म्हणजे
5 जिल्हे त्यांच्या अंडरमध्ये येतात त्या अमरावती धर्म प्रांतामध्ये. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि अजून कुठला जो राहिला असेल तो. तर या 4-5 जिल्ह्यांचा जो अधिकारी असतो, प्रिस्ट लोकांचा, प्रिस्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, फादर सिस्टर लोक. फादर म्हणजे जे ख्रिश्चन धर्माचा धार्मिक गोष्टींचं प्रवचन करतात. सिस्टर्स म्हणजे ज्या सेवा देतात त्या सिस्टर्स. तर या सगळ्यांचा एक हेड जिल्हा लेवलचा किंवा विभागीय लेवलचा ज्याला म्हणू आपण, तर त्याला म्हटलं जाते बिशप. तो बिशप, फादर प्रिस्ट नाही, प्रिस्ट पेक्षा वरची पोस्ट ज्याला म्हणू आपण, तो असतो बिशप. तर हा बिशप जो आहे एका व्हॉयेज वरती जात असतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ व्हॉयेज? कोणाला माहिती आहे व्हॉयेज म्हणजे काय? व्हॉयेजचा अर्थ अनिकेत, निकेत काळे, गौरव शिंदे, व्हॉयेजचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? व्हॉयेजचा अर्थ होतो समुद्र प्रवास. काय होतो? समुद्र प्रवास. तो जो बिशप आहे एका समुद्र प्रवासावरती जात असताना मीट्स 3 सिंपल हर्मिट्स ऑन अन आयलंड. तो 3 साध्या संतांना किंवा ज्ञान साधना करणाऱ्या किंवा ईश्वर साधना करणाऱ्या 3 लोकांना तो एका बेटावरती भेटतो समुद्र प्रवास करत असताना. He takes it upon himself to teach them how to pray and achieve salvation by following the doctrines laid down by the church. तर हा जो बिशप आहे, हा बिशप स्वतः एक जबाबदारी घेतो की त्या 3 हर्मिट लोकांना तो म्हणतो की मी तुम्हाला प्रार्थना कशी करायची ते शिकवतो. तुम्हाला माहिती नाहीये. मी एक बिशप आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की प्रार्थना कशी करायची हे मी तुम्हाला शिकवतो. आणि त्या प्रार्थनेच्या माध्यमातून साल्वेशन म्हणजे दैव प्राप्ती कशी करायची, देवाच्या जवळ कसं पोहोचायचं, हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. आणि हे जे नियम आहेत ज्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय, तर हे डॉक्ट्रिन्स आहेत. डॉक्ट्रिन्स म्हणजे प्रिन्सिपल आहेत, तत्व आहेत. कोणी तयार केलेली तत्व आहेत? लेड डाऊन बाय द चर्च. ख्रिस्ताचं जे चर्च आहे, येशू ख्रिस्ताचं चर्च म्हणजे त्याला आपण असं एक संस्था समजू. ख्रिश्चन कम्युनिटी किंवा ख्रिश्चन लोकांची संस्था, त्या संस्थेनी नेमून दिलेले जे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत त्यांना अनुसरून मी तुम्हाला हे शिकवू इच्छितो की प्रार्थना कशी करायची आणि ईश्वराची प्राप्ती कशी करायची. तर पहा या ठिकाणी काय होते, द बिशप सून रिअलाइजेस that their sincere faith and simplicity has brought the hermits closer to God. परंतु या बिशपला एक गोष्ट रिअलाइज होते म्हणजे त्याला कळून चुकते. कुठली? सिन्सिअर फेथ. सिन्सिअर म्हणजे त्यामध्ये कुठलाही कपटीपणा नाही, प्रामाणिक विश्वास, प्रामाणिक श्रद्धा म्हटलेला आहे, विश्वास सुद्धा नाही म्हटलेला आहे. सिन्सिअर फेथ, प्रामाणिक श्रद्धा आणि विश्वास मध्ये फरक आहे. विश्वास डळमळू शकतो, श्रद्धा डळमळत नाही. अँड सिम्प्लिसिटी, त्यांच्या प्रामाणिक त्यांची श्रद्धा आणि त्यांच्या जीवनातलं एक साधेपणा हॅज ब्रॉट द हर्मिट्स क्लोजर टू गॉड दॅन द रिच्युअल्स डिक्टेटेड बाय द ऑथॉरिटी कुड एव्हर डू. तर त्या बिशपला कडून चुकतं की हे लोक देवाच्या अधिक जवळ पोहोचले आहेत. कशाच्या माध्यमातून? साध्या प्रामाणिक विश्वासावरून, श्रद्धेवरून आणि साधेपणावरून, ना की खूप जास्त रिच्युअल्स म्हणजे आपण जे कर्मकांड करतो त्याला रिच्युअल्स म्हणतो. ठीक आहे, अशाच प्रकारे प्रार्थना केली गेली पाहिजे, अशाच प्रकारे एखादी गोष्ट केली गेली पाहिजे, हा मंत्र म्हटल्याने असं अशा प्रकारचं समाधान मिळते, असं काही नाही. असं या चॅप्टरच्या माध्यमातून आपल्याला हा जो ऑथर आहे हा सांगू इच्छितो. म्हणजे रिच्युअल्स, भजन कीर्तनानी जे आपण साध्य करू शकत नाही, साध्या प्रामाणिक श्रद्धेने आपण ते साध्य करू शकतो, एवढं या ठिकाणी ते लेखकाला सांगायचं आहे. की फायनली concedes that they are spiritually more evolved than him with the words. आणि तो शेवटी त्याला समजून कडून चुकते आणि तो कबूल करतो की हे जे थ्री हर्मिट्स आहेत, 3 संत आहेत, हे त्याच्यापेक्षा जास्त स्पिरिच्युअली इव्हॉल्ड म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या जास्त प्रगत आहेत, किंवा आध्यात्मिक जी प्रगती असते माणसाची ती आपल्यापेक्षा
स्वतःपेक्षा या 3 हिरमिट जास्त लिहिली आहे हे त्या बिशपला कळते. इट इज नॉट फॉर मी टू टीच यू, प्रे फॉर अ सिनर्स. आणि हे या चॅप्टरचं सगळ्यात शेवटचं वाक्य आहे. तर तो आपल्या ढोंगीपणाची त्याला जेव्हा रिअलायझेशन होतं, तेव्हा तो काय म्हणतो, की तुम्हा लोकांना शिकवण्याच्या मी लायकीचा नाही. तो बिशप कबूल करतो, एवढ्या मोठ्या पदावरचा माणूस. तुम्हाला मी शिकवण्याच्या लायकीचा नाही किंवा तुम्हाला मी शिकवू शकेल एवढी माझी पात्रता नाही. होऊ शकेल तुमच्याच्यानी होत असेल किंवा तुम्ही असं करा, कृपया असं करा, की आमच्यासारख्या पापी लोकांसाठी प्रार्थना करा. असं बिशप त्या 3 हर्मिट लोकांना म्हणतो, की आम्ही पापी लोक आहोत. तुम्ही आमच्यापेक्षा जास्त पुण्यवान आहात आणि तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा, म्हणजे जेणेकरून आमची पापांचं ओझं थोडंफार कमी होईल. तर अशा प्रकारचा एक संदेश या ठिकाणी आपल्याला या चॅप्टरच्या द्वारे कळतो. तर आता आपण पूर्ण टेक्स्टला सुरुवात करत आहोत. पहा टेक्स्ट मध्ये काय सांगितलेलं आहे, पूर्ण आता डिटेल स्टोरी. A bishop was sailing from Archangel to Solotesk monastery. A bishop was sailing from Archangel to Solotesk monastery. आता पहा, हा जो बिशप आहे आपला या कथेमधला, हा आर्च एंजेल नावाच्या शहरापासून एक सोलोटेस्ट नावाचं एक शहर आहे, ज्या ठिकाणी एक मोनेस्ट्री आहे. मोनेस्ट्री म्हणजे त्या ठिकाणी एक मठ आहे, त्या ठिकाणी तो चाललेला आहे. अँड ऑन द सेम व्हेसल, आता या ठिकाणी व्हेसल म्हणजे व्हेसलचा अर्थ तसा एखादं भांड होतो, परंतु आपल्या या कथेमध्ये व्हेसल म्हणजे ते जहाज. त्या जहाजाला आपल्या लेखकाने काय म्हटलेलं आहे, एक भांड म्हटलेलं आहे. त्या जहाजाला उपमा दिलेली आहे भांड्याची. अँड ऑन द सेम व्हेसल्स वर नंबर ऑफ पिलग्रिम्स ऑन देअर वे टू व्हिजिट द श्राईन. आणि त्या जहाजावरती आणखी काही श्रद्धाळू लोक होते. पिलग्रिम्स म्हणजे यात्रेकरू. एखाद्या यात्रेच्या ठिकाणी जी लोक भेट द्यायला जातात त्यांना काय म्हणतो आपण, यात्रेकरू. इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात पिलग्रिम्स. त्या सोबत, त्या बिशपच्या सोबत खूप सारे नंबर ऑफ म्हणजे अनेक असे श्रद्धाळू लोक होते, यात्रेकरू होते, जे तिथल्या श्राईनला म्हणजे एखाद्या धार्मिक स्थळाला किंवा यात्रेला भेट देणार होते. ऍट दॅट प्लेस द voyage was smooth one, the wind favorable and the weather fair. जो समुद्र प्रवास होता तो अगदी स्मूथपणे चालला होता. कुठल्याही प्रकारचं वादळ वारं काहीच नव्हतं. आकाश स्वच्छ होतं, निसर्ग प्रसन्न होता. विंड फेवरेबल होती, म्हणजे याचा अर्थ ते जहाज जे आहे ते कुठल्या इंजिन चालणारं नव्हतं, ते शिळ टाकून चालणारं जहाज होतं. द विंड वॉज फेवरेबल अँड वेदर फेअर. आकाश निरभ्र होतं आणि खूप सुंदर असं वेदर म्हणजे वातावरण खूप छान होतं. द पिलग्रिम्स ले ऑन डेक इटिंग अँड सॅट इन ग्रुप्स टॉकिंग टू वन अनदर. त्या ठिकाणी ते जे यात्रेकरू होते ते त्या ठिकाणी त्या डेक म्हणजे त्या ठिकाणी तो वरचा जो भाग असतो आपल्या याचा, ज्या ठिकाणी ते लोक बसतात त्या ठिकाणी ते बसलेले होते डेकवरती. आणि ते त्या ठिकाणी आपलं जेवत होते, ग्रुपमध्ये बसून एकमेकांशी बोलत होते. द बिशप टू केम ऑन द डेक. आता बिशप म्हणजे त्याला स्वतःची केबिन असेल. केबिन म्हणजे स्वतःची रूम त्या जहाजावरती, कारण की तो मोठा मनुष्य आहे ना. तर तो आता त्याच्या केबिन मधून बाहेर येऊन त्या डेक वरती आला, जिथे ते नॉर्मल लोक, सामान्य लोक बसलेले होते. बिशप टू केम ऑन डेक अँड ही वॉज पेसिंग अप अँड डाऊन. He noticed a group of men standing near the prow and listening to a fisherman who was pointing to the sea and telling them something. तो आता त्या ठिकाणी बिशप वर आला डेक वरती आणि तो इकडून तिकडून तो पास करत होता म्हणजे इकडून तिकडे जात होता, अप अँड डाऊन, वर खाली जात होता. तर त्याचं काही लोकांच्या समूहाकडे लक्ष गेलं, त्या जहाजावरती असणाऱ्या. त्यापैकी एक फिशरमॅन, एक मासेमार त्या ठिकाणी कुठेतरी असा त्या समुद्रामध्ये बोट दाखवत होता, की बघा तिकडे तिकडे बघा. आणि त्यांना काहीतरी त्या लोकांना त्याच्या आजूबाजूला असलेल्या सांगत होता काहीतरी. द बिशप स्टॉप्ड अँड लुक्ड इन द डिरेक्शन इन विच द मॅन वॉज पॉइंटिंग.
तो मासेमारी जो व्यक्ती आहे तो ज्या ठिकाणी आपलं बोट दाखवत होता त्या ठिकाणी त्या बिशपनी सुद्धा बघितलं, अरे कुठे बोट दाखवून राहिला, काय सांगून राहिला, या उत्सुकतेने त्यांनी सुद्धा तिकडे बघितलं. The bishop stopped and looked in the direction in which the man was pointing. He could see nothing, however. त्याला काही जास्त दिसलं नाही. तो ज्या ठिकाणी बोट दाखवत होता की नाही त्या ठिकाणी त्याला काही दिसलं नाही. But the sea glistening in the sunshine. फक्त त्याच्या डोळ्यावरती तो चमकणारा सूर्यप्रकाशात चमचमणारा ते सूर्याचं पाणी तेच त्याला दिसलं. He drew nearer to listen. ते लोक काय बोलत आहेत या उत्सुकतेने तो अजून त्या लोकांच्या जवळ गेला. But when the man saw him, he took off his cap and was silent. परंतु जेव्हा तो मासेमार व्यक्ती बोलता बोलता त्यांनी बघितलं की बिशप आपल्याकडे येत आहेत, त्यांनी आदराने आपली टोपी खाली केली आणि तो एकदम स्तब्ध झाला. The rest of the people also took off their caps and bowed. त्या ठिकाणी बाकीच्या लोकांनी सुद्धा आदराने आपल्या टोप्या खाली काढल्या आणि त्यांना अभिवादन केलं. Do not let me disturb you, friends, said the bishop. बिशप म्हणाला, अरे मित्रांनो, मला तुम्हाला डिस्टर्ब करू देऊ नका. I came to hear what this good man was saying. हा चांगला मनुष्य काय म्हणत आहे ते ऐकायलाच मी इथे आलेलो आहे. तुम्ही कृपया डिस्टर्ब होऊ नका माझ्याच्यानी. The fisherman was telling about the hermits. तो फिशरमॅन जो आहे मासेमार तो 3 संतांबद्दल त्या ठिकाणी सांगत होता. रिप्लाइड वन अ ट्रेड्समन रॅदर बोल्डर दॅन द रेस्ट. एक त्यामधला एक धीर असणारा व्यक्ती होता. आता एवढ्या मोठ्या बिशप समोर बोलायची लोकांची हिंमत नाही होऊन राहिली होती, पण त्यामध्ये एक हिंमतवान व्यक्ती होता जो ट्रेड्समन होता, म्हणजे व्यापारी होता. त्याने उत्तर दिलं की बा हा जो मासेमार आहे हा हर्मिट्स बद्दल सांगत होता. व्हॉट हर्मिट्स? त्या ठिकाणी तो बिशप विचारतो. आस्क द बिशप, व्हॉट हर्मिट्स? काय काय हर्मिट्स? गोइंग टू द साइड ऑफ द व्हेसल अँड सिटिंग हिमसेल्फ ऑन द बॉक्स. तो एखाद्या त्या ठिकाणी त्या जहाजावरीच्या बाजूला गेला आणि तिथे एक बॉक्स होता, त्या बॉक्सवरती बसला तो बिशप. टेल मी अबाउट देम. आणि म्हणाला त्यांच्याबद्दल मला सांगा. आय शुड लाईक टू हिअर व्हॉट यू आर पॉइंटिंग ऍट. मला ते ऐकायला आवडेल ज्याकडे तू आपलं बोटाने दर्शवत होता काहीतरी. व्हाय दॅट लिटिल आयलँड यू कॅन जस्ट सी ओव्हर देअर. त्या ठिकाणी काय आहे त्या आयलँड वरती जे आपल्याला साहजिकच दिसत आहे, म्हणजे जवळ दिसत नाहीये, दूर आहे ते. हार्डली आपण त्याला पाहू शकून राहिलो. त्या आयलँड वरती काय आहे? आन्सर्ड द मॅन पॉइंटिंग टू द स्पॉट लिटिल अहेड टू द राईट. थोडस उजवीकडे आपले बोटांनी खून करून त्यांनी सांगितलं की त्या आयलँड वरती. दॅट इज द आयलँड वेअर द 3 hermits लिव्ह फॉर द सॅल्वेशन ऑफ देअर सोल. बिशप साहेब त्या ठिकाणी ते जे आयलँड आहे ना असं बोटांनी खून करून दाखवलं. त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी 3 हर्मिट्स राहतात, 3 संत लोक राहतात. कशासाठी राहतात? द सॅल्वेशन ऑफ देअर सोल. त्यांच्या आत्म्याचं उदात्तीकरण व्हावं किंवा त्यांच्या आत्मा मुक्त व्हावा, मोक्ष प्राप्ती व्हावी त्यांना, म्हणून ते 3 लोक त्या ठिकाणी राहत आहेत. वेअर इज द आयलँड? आस्क द बिशप. अरे आयलँड कुठे आहे म्हणते. आय सी नथिंग. मला काहीच दिसत नाहीये. देअर इन द डिस्टन्स इफ यू विल प्लीज लुक अलॉंग माय हँड. अरे बिशप साहेब ते तिकडेच तर आहे. जर तुम्ही माझ्या हाताच्या दिशेने बघितलं तर तुम्हाला ते दिसेल, असतो त्या ठिकाणचा एक व्यक्ती म्हणतो. देअर इन डिस्टन्स इफ यू विल प्लीज लुक अलॉंग माय हँड डू यू सी दॅट लिटिल क्लाउड. तुम्हाला त्या ठिकाणी तो छोटासा ढग दिसतोय का म्हणते वर. बिलो इट अँड अ बिट टू द लेफ्ट देअर इज जस्ट फेंट स्ट्रिक. तुम्ही म्हणते एक काम करा म्हणते, माझ्या हाताच्या डिरेक्शननी पहा, त्या ठिकाणी वर एक तुम्हाला आभा ढग दिसतोय म्हणते. त्या ढगाच्या एकदम खाली पहा. त्या ढगाच्या खाली तुम्हाला बघितल्यानंतर एक फेंट स्ट्रिक दिसेल, एक असा पट्टा दिसेल म्हणते, धुसर असा पट्टा दिसेल. दॅट इज द आयलँड. तेच तो बेट आहे म्हणते. द बिशप लुक केअरफुली बट हिज अनअकस्टम्ड आईज कुड मेक आउट नथिंग but the water shimmering in the sun.
परंतु आता तो वयाने थोडासा म्हातारा झालेला बिशप आहे आणि त्याच्या डोळ्यांना सवय सुद्धा नाही त्या चमचमणाऱ्या पाण्यामध्ये एखादी गोष्ट बघायची, तर त्याला त्या चमचमणाऱ्या पाण्याशिवाय दुसरं काहीही दिसलं नाही. आय सी, आय कॅन नॉट सी, ही सेड. मला काहीच दिसत नाहीये. बट हू आर द हर्मिट्स दॅट लिव्ह देअर. पण त्या ठिकाणी राहणारे ते संत कोण आहेत? दे आर द होली मेन, आन्सर्ड द फिशरमॅन. त्या ठिकाणी तो मासेमार त्या उत्तरला. त्यांनी सांगितलं की सर साहेब, बिशप साहेब म्हणते ते 3 लोक खूप पवित्र लोक आहेत. आय हॅड लॉंग हर्ड टेल ऑफ देम, but never changed to see them myself, chance to see them myself till the year before last. मी त्या 3 हर्मिट लोकांबद्दल खूप काही ऐकलं होतं म्हणते बिशप साहेब, परंतु मला त्यांना भेटायचा कधीही संधी आली नव्हती माझ्याजवळ. परंतु मागच्या वर्षीच्या आदल्या वर्षी मी त्यांना भेटलो म्हणते. अँड द फिशरमॅन रिलेटेड हाऊ वन्स. आणि त्या ठिकाणी तो जो मासेमार आहे त्याची त्या 3 हर्मिट लोकांसोबत भेट कशी झाली हे त्यांनी सांगायला सुरुवात केली. अँड द फिशरमॅन रिलेटेड हाऊ वन्स वेन आय वॉज फिशिंग. मी जेव्हा एकदा मासेमारी करत होतो, ही हॅड बीन स्ट्रँगल्ड ॲट नाईट अपॉन द आयलँड. मी रात्री भरकटलो आणि त्या आयलँड वरती जाऊन पोहोचलो. नॉट नोविंग व्हेअर ही वॉज. आणि मला माझी जागा माहिती नव्हती, मी कुठं पोहोचलो, काय पोहोचलो, मला काहीच कळत नव्हतं. इन द मॉर्निंग ही वंडर्ड अबाउट द आयलँड. आणि त्याला सकाळी माहित पडलं की हे एक बेट आहे. ही केम अक्रॉस द अर्थ हट. त्या ठिकाणी एका झोपडी त्याला त्या ठिकाणी त्या बेटावरती दिसली. अँड मेट अन ओल्ड मॅन स्टँडिंग नियर इट. आणि त्या ठिकाणी एक खूप म्हातारा मनुष्य होता, त्याच्या बाजूला तो उभा होता, त्याला तो भेटला. प्रेझेंटली 2 अदर्स केम आउट. नंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेले अजून 2 लोक बाहेर आले. अँड आफ्टर हॅव्हिंग फेड हिम ही ड्राईड हिज थिंग्स. दे हेल्प हिम मेंड हिज बोट. अँड व्हॉट आर दे लाईक. त्यानंतर तो मासेमार म्हणतो की पहिले एक जण बाहेर आला, तो माझ्या पुढे उभा होता. नंतर बाकीचे 2 बाहेर आले आणि त्यांनी नंतर मला थोडंफार खायला दिलं. आणि त्यानंतर मी थोडासा त्या पावसामध्ये सुकलो सुद्धा आणि त्यांनी मला माझी बोट दुरुस्त करण्याला मदत सुद्धा केली. अँड व्हॉट आर दे लाईक, आज द बिशप. ते कसे दिसत होते म्हणते ते 3 लोक, 3 हर्मिट्स. व्हॉट आर दे लाईक. तर त्यामधला तो म्हणतो, वन इज अ स्मॉल मॅन अँड हिज बॅक इज बेंट. त्यामधला एक छोटा म्हणजे हाईटनी उंचीनी फार कमी असलेला मनुष्य होता म्हणते. त्याची पाठीला पोक सुद्धा आला होता, त्याची पाठ वाकली होती, अशी बेंड झालेली होती, कुबडा होता तो. ही वियर्स अ प्रिस्ट कॅसॉक अँड इज व्हेरी ओल्ड. त्यांनी एखाद्या धर्मगुरू जसा एक झगा घालतो, धर्मगुरूचा झगा तुम्ही बघितलं असेल, फादर लोकांना ज्या प्रकारे तो झगा घालतात, तो झगा त्यांनी घातलेला होता आणि तो खूप म्हातारा होता. ही मस्ट बी मोर दॅन 100. त्याचं वय 100 पेक्षाही अधिक असेल म्हणते बिशप साहेब. आय कुड से, मी तुम्हाला सांगू शकतो. ही इज सो ओल्ड दॅट द व्हाईट ऑफ हिज बियर्ड इज टेकिंग अ ग्रीनिश टिंज. त्याचे जे दाढी होती म्हणते ती पांढऱ्या झाल्यानंतर आता हिरवी व्हायला लागली होती, एवढा तो म्हातारा होता. बट ही इज ऑलवेज स्माइलिंग अँड हिज फेस इज ब्राईट ॲज अन एंजल फ्रॉम हेवन. तो नेहमी हसत होता आणि त्याचा चेहरा एवढा तेजस्वी होता की जसा एखादा देवदूत असेल स्वर्गामधला, तेवढा त्याचा चेहरा काय होता, तेजस्वी होता. सेकंड इज टॉलर बट ही इज व्हेरी ओल्ड. दुसरा सुद्धा एक उंच असा व्यक्ती होता आणि तो सुद्धा म्हातारा होता. ही विअर स्टॅटर्ड पिझंट कोट. एखाद्या शेतकऱ्यांनी जसं घालावं